जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. बऱ्याच दिवसापासून आपण पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती जे काही संवाद साधत आहे, या संवाद साधत असताना ज्या संगीता वानखडे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे त्यांच्या मेन मालकाने जी हड्डी फेकलेली आहे त्याच्यावरती आपण जे व्हिडिओ बनवले आहेत, त्याच अनुषंगाने आपण जे व्हिडिओ बंद केले होते त्याच्यात मला असे कमेंट आले की भाऊ तुम्ही व्हिडिओ का बरं बनवत नाही. त्याच्या पाठीमागचं मेन कारण मी तुम्हाला सांगत आहे. माझा कुणालाही संगीता वानखडे असो किंवा लक्ष्मण हाके असो, नवनाथ वाघमारे असो, यांनी कितीही प्रयत्न केले, माझी पहिली आयडी हॅक केली, ती आयडी हॅक करून सुद्धा मी थांबलो नाही. म्हणून त्यांनी त्यांचा एक प्लॅन तयार केला आणि मला माझे व्हिडिओ आपले जे संवाद आज 5 कोटी मराठा समाजापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचण्याच्या आत त्यांनी जो माझा व्हिडिओ स्टॉप करले, त्यांच्या तरीही माझ्या मराठा बांधवांनी माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला आणि माझे व्हिडिओ लाखापर्यंत पोहोचत गेले. म्हणून मी तुमच्या पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. आणि हो, खरंच संगीता वानखडे किती मूर्ख बाई आहे ही सर्व मीडिया समोर आणण्यासाठी. आणि हो, दादावरती गरळ ओकत असते आणि नेहमी दादाला जरांगे जरांगे म्हणत बसते. ह्या बाईचा जो कोणी पोलिसांची धमकी देते, ही बाई क्राईम ब्रांचची धमकी देत असते, मग ह्या बाईवर गुन्हा दाखल का बरं होत नाही. त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक प्रयत्न म्हणजे छोटासा प्रयत्न केला आहे की त्या बाईची सत्यता सगळ्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या बाईचा बुलाता धनी कोण, हे जो व्यक्ती आपल्या सर्वात मीडियाच्या समोर सांगेल त्याला आम्ही एक बक्षीस ठेवत आहे. 10,999 हे बक्षीस इतकं ठेवण्यात आलेलं आहे. पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिची सर्व सत्यता समोर जो आणेल त्याला 10,999 रुपयाचं बक्षीस भेटेल भावांनो. आणि हो, जे संगीता वानखड्याचा बोलवता धनी आहे ना, दादावरती गरळ ओकणं म्हणजे हिंदू राष्ट्र आणि मराठा समाज आरक्षणाचा मेन हेतू. सध्याच्या स्थितीला मराठ्याला मराठा आरक्षणाची गरज आहे. हिंदू राष्ट्र तर होईलच हो, पण संगीता वानखडे इतकी मूर्ख नालायक बाई आहे ना, त्या बाईला समजतच नाही काय बोलावं आणि काय नाही. जोपर्यंत यांना हड्डी फेकलेली आहे तोपर्यंत यांचं व्यवस्थित चालू राहील. पण एक लक्षात घ्या, संगीता वानखडे म्हणते माझ्याकडं काहीच नाही, मग एवढी प्रॉपर्टी आली कुठून. डबल आपला एक तो दुसरा काय त्याचं नाव, तो महाराज बारस्कर महाराज, त्याची 20 लाखाची प्रॉपर्टी स्वतः त्याच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघून घ्या. 20 लाखाची प्रॉपर्टी आहे म्हणजे 20 कोटीमध्ये झाली, म्हणजे चमत्कारच झाला असा म्हणा. बिना काम केले त्यांच्याकडे कोटीने पैसा येत आहे. फक्त जे मॅनेज झालेल्या समाजाचे जे कंटक आहे ते साईडला निघून गेले, त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि हो, जे गरळ ओकत आहे ना, त्यांना हड्डी फेकलेली आहे, त्यांच्याकडे जादा लक्ष देऊ नका. आपला मेन हेतू मराठ्यांना आरक्षण भेटावं यासाठी जरांगे दादा त्यांच्या स्वतःची जीवाचं रान करून टाकलं. अशा मराठा योद्धे, संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांचे आम्ही खंदे समर्थक आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हो, कितीही फोडण्याचा प्रयत्न करा, मराठा समाजामध्ये 2 गट पडलेले सर्वांना माहीतच आहे. एक श्रीमंत गट आणि एक गोरगरीब मराठा समाज. तर गोरगरीब मराठा समाजासाठी जरांगे दादा पाटील हे खंदे समर्थक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू. आणि जो मराठ्याचा दुसरा गट आहे मालदार श्रीमंत, ते आपल्या देवाभाऊच्या गटाकडे सामील झालेले आहे. त्यांना तर आरक्षणाची गरज नाही, पण आपल्याला तर गरज आहे ना. जय शिवराय.